नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी वसुंधराज क्रिएशन 21 या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत ट्रेंडी टोट बॅग। या बॅगला तुम्ही कुठेही कॅरी करू शकता, लॅपटॉप बॅग म्हणून सुद्धा कॅरी करू शकता। खूप सारा स्टफ यामध्ये बसणार आहे। याचे मेजरमेंट्स आहेत याप्रमाणे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी लागणार आहे आपल्याला 2 बेल्ट, 2 मेन पार्ट्स यामध्ये असणार आहेत। एक पूर्ण असणार आहे आणि एक पार्ट जो असणार आहे 4 इंच कमी आपण घेणार आहोत, यासाठी की आपल्याला तिथे दुसरी लेदर पीस जोडायचा आहे। ही टोट बॅग आपण 2 कलर मध्ये बनवणार आहोत। यासाठी आपण एक कलर जो घेतला आहे त्याचा क्रॉस कलर दुसरा कलर घ्यायचा आहे। त्याचे 2च पीस आपल्याला लागणार आहेत। हा जो आपण पीस मेजरमेंट दाखवते आहे तो 9x9 चा स्क्वेअर पीस आहे। त्याला आपल्याला अर्धा लागणार आहे। अर्धा आपल्याला तो दुसऱ्या पर्सला वापरता येईल। एक लेदरचा छोटा तुकडा आपण असाच ठेवून घेणार आहोत। बेस, त्यानंतर धागा, चेन, रनर, नेम टॅग, सॉफ्ट पाइपिंग, नॉन ओव्हनचं अस्तर जे आपल्याला प्रत्येक पार्टला वापरायचं आहे बेल्ट सोडून। चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। फ्रंट पार्टवर ट्रायंगल पीस ठेवून त्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि चेन लावायची आहे। चेन ही फक्त त्या ट्रायंगल पीसवर लावायची आहे, पूर्ण लेदरवर नाही लावायची। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ती चेन लावून घ्यायची आहे। एक साइड ही आपल्याला फक्त या पीसवर लावायची आहे आणि दुसरी साइड जी आहे ती आपल्याला राहिलेल्या पीसवर लावायची आहे। चेनची एक साइड ही लावलेली आहे आपण। आता दुसरी साइड ही मेन पार्टवर लावायची आहे। आपल्याला चेन वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। चेनचा एक पार्ट इथे लावायचा आहे आपल्याला, जो सरळच लावायचा आहे, उलट सुलट कसाही लावायचं नाहीये। जशी आपण चेन लावणार आहोत, ओढणार आहोत त्याप्रमाणेच आपल्याला ती सरळ इथे जोडून घ्यायची आहे। फक्त तुम्ही बघू शकता जे मार्क केले होतं त्या मार्कवर व्यवस्थित ठेवून आपण ही चेन जोडून घेतोय। चेन कापताना जरा एक्स्ट्रा चेन कापायची आहे, कमी करायची नाहीये। आता तो ट्रायंगल पीसही आपल्याला यावर जोडून घ्यायचा आहे। बघा, त्या अगोदर त्याच्यावर आपण दाब शिलाई नव्हती दिलेली, ती दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना तुम्ही कुठला धागा वापरताय हे खूप महत्त्वाचं आहे। दाब शिलाई देताना त्याच कलरचा धागा वापरायचा आहे। मी धागा चेंज करून घेतला होता, कारण दाब शिलाई देताना तो धागा हा वरच्या साईडला येतो। तुम्ही जर इथेच मरून कलरचा धागा वापरला तर तिथे एक ठळक दिसणार आहे, त्यामुळे धागा वापरताना क्रीम कलरचा धागा वापरायचा आहे। फक्त दाब शिलाईच्या वेळेस असला तरी चालेल, इतर वेळी तुम्ही मरून कलरचा प्रॉपर धागा वापरा सर्वीकडे। दाब शिलाई आपण दिलेली आहे। आता व्यवस्थित पीसला आपण त्या रेक्टँगल पीसवर ठेवून घेऊन त्यामध्ये रनर ॲड करून घेऊया। पहिले रनर हे खालच्याच साईडने टाकायचं आहे। बघा, मी जसं टाकते ना खालच्या साईडने, जेणेकरून आपलं जे पॉकेट आहे ते वरती चेन जाताना उघडणार। तुम्ही जर वरून रनर टाकलं तर ते पॉकेट हे खाली उघडणार आणि मग आपलं ज्या त्यामध्ये आपण काही सामान टाकलेलं ते खाली पडणार। त्यामुळे रनर हे खालच्या साईडने टाकायचं आहे, जे वरती उघडणार। किती इझी आहे रनर टाकणं बघा। हे मी रनर टाकलेलं आहे। आता आपल्याला यावर शिलाई द्यायची आहे। लेदरवर लेदर खूप जास्त घसरतं, म्हणून तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही अशी उलट शिलाई देऊ शकता। बघा, मी उलट शिलाई देऊनच जास्त हे काम करते। हे खूप प्रॅक्टिस नंतर येणार आहे तुम्हाला जर येत नसेल तर सरळ लेदरवर ऑइल अप्लाय करून ते स्टिच करून घ्यायचं आहे। हे वरचं पॉकेट आपण जोडून आता रेडी केलेलं आहे। पुढे आपण त्याची खालची स्ट्रीप आहे जी आपण 4 इंचाची कापलेली आहे ती आपण आता जोडून घ्यायची। डबल शिलाई देऊन आपण तिला जोडून घेणार आहोत। त्यानंतर आपण बेल्ट रेडी करून घेणार आहोत, कारण आता आपल्याला बेल्ट पहिले जोडायचे आहेत आपल्या पर्सला। त्यामुळे याचे जे बेल्ट आहेत ते आपण पहिले रेडी करून घेणार आहोत। आपले दोघंही बेल्ट रेडी झालेले आहेत। आता आपण पर्सची बॅक साईड तयार करून घेऊया। पहिले
3 इंचावर एक मार्क करून ते कटही करून घ्यायचं आहे आपल्याला। चेनसाठी आपल्याला 2 लेदरचे पीस लागणार आहेत बघा। 3 इंच 1.5 बाय 3 चे 2 पीस घ्यायचे आहेत, जे चेनच्या दोघे साईडला आपल्याला जोडायचे आहेत। आता ते पीस चेनला जोडण्याच्या अगोदर आपण त्यामध्ये रनर ॲड करून घ्यायचं आहे, कारण जे पीस आपण जोडू त्यानंतर आपण तिथे रनर ॲड करू शकणार नाहीयेत, त्यामुळे रनर हे पहिलेच तिथे ॲड करायचं आहे। चेन ही आता आपल्याला त्या पीसला जोडून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी ती चेन खालच्या साईडने ठेवते आणि माझं जे लेदर आहे ते वरच्या साईडने ठेवत असते, जेणेकरून आपल्या सुईला प्रॉब्लेम दोघं साईडने चेनला ते व्यवस्थित लेदर पीस जोडून चेन पट्टी आपण रेडी केलेली आहे। चेन पट्टीवर सेंटर मार्क करायचं आहे आपल्याला त्या लेदर पीसला जोडण्या अगोदर, आणि त्या पार्टवरही सेंटर मार्क करून घ्यायचं आहे। सेंटर पासून तिथे आपण एक क्लिप लावून त्याला पॅक करणार आहोत आणि मग दोघही साईडला ते सारखे स्टिच देणार आहोत। ती पूर्ण सरळ शिलाई दिल्यानंतर आपल्याला वरून दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना लेदरवर ऑइल नक्की अप्लाय करा। आता आपण दाब शिलाई देऊन घेणार आहोत आणि जी वरची साईड आहे आपल्या चेन पट्टीची ती आपल्या मेन पार्टला जोडून घेणार आहोत सेंटरवर व्यवस्थित। त्यावरही आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। व्यवस्थित ऑइल अप्लाय करून आपला सेकंड पार्ट रेडी झालेला आहे। त्यानंतर आता आपण अस्तर रेडी करणार आहोत। अस्तर रेडी करण्यासाठी आपला जेवढा आपण मेन पार्ट घेतलेला आहे लेदरचा त्याच्या 1-1 इंच चारही साईडने एक्स्ट्रा असं अस्तर आपल्याला लागणार आहे बघा। असे 2 अस्तर घ्यायचे आहेत। 2 अस्तरपैकी एक जे अस्तर आहे ते अस्तरला आपण फोल्ड करून घेणार आहोत 1 इंचाचं। हे आतल्या पॉकेटसाठी आपण रेडी करतोय। हे अस्तर आपण मेन अस्तरवर 3 इंच खाली जॉईन करून घ्यायचं आहे बघा। याच्या आपल्याला 3ही साईडला शिलाई द्यायची आहे। फक्त वरची जी साईड आहे ती आपण फोल्ड केलेली, आता तिथे शिलाई द्यायची नाहीये। तीन साईडला शिलाई देऊन झाल्यानंतर आपण सेंटर काढून घ्यायचं आहे त्याचं, आणि एक सेंटरवर तिथे डबल शिलाई द्यायची आहे। जसं आपलं हे आता पूर्ण एकच पॉकेट होणार होतं, पण ते खूप मोठं पॉकेट होतं, तर आपल्याला त्याचे 2 पॉकेट करायचे आहेत। त्यामुळे इथे आपण मध्ये सेंटरला शिलाई देऊन घेणार आहोत बघा, आणि इथे नेहमी डबल शिलाई द्यायची आहे। एक अस्तरचा एक पार्ट आपण आता रेडी करून घेतलेला आहे। आता दुसरा पार्ट रेडी करायचा आहे आपल्याला। दुसऱ्या पार्टसाठी आपल्याला जेवढं लेदरचं मेन कापड आहे तेवढं लागणार आहे एक पार्ट, आणि एक छोटं पॉकेट जे रेडी करायचं आहे आपल्याला त्यासाठी आपण घेणार आहोत एक 10 बाय 10चं अस्तर। यामध्ये आपल्याला 2 इंचावर एक चेन लावायची आहे। 2 इंच मार्क करून तिथे कट करून मी चेन लावणार आहे। चेन व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये रनर ॲड करायचं आहे, आणि ते जे पॉकेट आपण रेडी केलेलं आहे ते मेन अस्तरवर आपल्याला जोडायचं आहे। ते जोडतानाही आपल्याला वरतून 2 इंच अंतर सोडून पॉकेटची वरची साईड बघा जशी फोल्ड करून मी त्याला जोडती आहे तसंच तुम्ही ते जोडून घ्यायचं आहे। असा जो फोल्ड आहे तो फक्त वरच्या आणि खालच्या साईडला मारायचा आहे। मधल्या ज्या 2 साईड आहेत त्या आपण सरळच मारून घेणार आहोत बघा। एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे चेनचा राहिलेला। त्यानंतर तिथे आपण सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। या पॉकेटवर तुम्ही डबल शिलाई द्यायची आहे पूर्ण 4ही साईडला। पॉकेट हे आता व्यवस्थित अटॅच झालेलं आहे आपलं मेन अस्तरला,
आणि हे आपलं दुसरं अस्तरही रेडी झालेलं आहे। आता आपण मेन पार्ट्सला बेल्ट जोडून घेणार आहोत। बेल्ट लावण्यासाठी आपण मेन पार्टचं सेंटर मार्क केलेलं आहे आणि सेंटरपासून दोनही साईडला 4-4 इंचावर मी मार्क करून घेतला आहे। आता त्या मार्कवर बेल्ट हा बरोबर सेंटरला ठेवायचा आहे बघा, आणि अर्धा इंच तो बेल्ट बाहेर काढायचा आहे। त्यावर आता डबल ट्रिपल शिलाई देऊन घ्यायची आहे। आपल्याला जितका बेल्ट मजबूत हवा आपण तितकी शिलाई तिथे देऊन घेणार आहोत। फ्रंट पार्टला आपण दुसऱ्या साईडला जेव्हा बेल्ट जोडू तेव्हा आपल्याला टेडी अटॅच करायसाठी एक तिथे छोटी पट्टी लेदरची अटॅच करायची आहे। ते आपल्याला बेल्टच्या खालीच अटॅच करायची आहे बघा। बरोबर सेंटरवरच जे आपण 4 इंच मार्क सेंटर केलं तर तिथेच ठेवून ते अर्धा इंच बाहेर बेल्ट काढून तिथे शिलाई द्यायची आहेत। आपला बेल्ट लावून रेडी झाल्यानंतर त्यावर आपण चेन लावून घेणार आहोत। चेन उलट ठेवायची आहे त्या मेन पार्टवर, तुम्ही बघू शकताय। उलट चेन ठेवून मी तिथे शिलाई देऊन घेते। चेन लावल्यानंतर आता आपल्याला अस्तर त्याला जॉईन करायचं आहे। आपण 2 अस्तर रेडी केले होते, त्यातले मेन 2 पॉकेट ज्याला आपण अटॅच केलेले आहेत तो पार्ट आपल्याला या फ्रंट पार्टसाठी ठेवायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच अस्तर ठेवायचं आहे बघा। अस्तर ठेवून तिथे आपण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। आता अस्तर खालच्या साईडने घेऊन आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना व्यवस्थितच अस्तर ठेवायचं आहे बघा। बेल्ट वरच्या साईडने काढून मग दाब शिलाई द्यायची आहे। अशीच पूर्ण शिलाई आपल्याला 3ही साईडने द्यायची आहे आणि हा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण मागच्या साईडलाही बेल्ट अटॅच करून घेणार आहे। सेंटर मार्क केलेला आहे मी। सेंटर पासून 4 इंच दोघेही साईडला मार्क करून त्यावर आपण बेल्ट लावून घेऊया। फ्रंट पार्टला आपण जी चेन जॉईन केलेली आहे त्यातली अर्धी चेन ही आपल्याला ह्या बॅक साईडच्या पार्टला जॉईन करायची आहे, त्यामुळे ती काढून घेतली आपण आणि आता ती इथे बॅक साईडला मी ते जोडणार आहे। चेन इथे उलट ठेवायची आहे, आठवणीने सरळ ठेवायची नाहीये, कारण दाब शिलाई दिल्यानंतर ती चेन सरळ होणार आहे। आता आपण जे अस्तर तयार केलं होतं दुसरं छोट्या पॉकेटवालं ते अस्तर घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा मेन पार्ट ठेवायचा आहे आणि त्यावर डबल शिलाई द्यायची आहे। वरच्या साईडने त्याला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना बेल्ट हा वरती घ्यायचा आहे। दाब शिलाईमध्ये खाली बेल्टला टाकायचं नाहीये, बघून घ्या। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच मी कशा प्रकारे बेल्ट हा वरच्या साईडला घेतलेला आहे। आता आपण जे पॉकेट बसवलेलं आहे त्याची चेन जी आहे ती निघण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे अशी जी हुक तिथं एकतर डबल टिबल किती जास्त शिलाई द्यायची आहे किंवा मग असे जे हुक भेटतात बघा, जे चेनच्या आजूबाजूला लावलेले चेन साईडने निघत नाही, ते हुक जे आहेत ते 2 तिथे लावून घ्यायचे आहे। त्याला फक्त दाबायचं असते।
अशा प्रकारे बघा आपली चेन ही रेडी झालेली आहे। आता आपण तीनही साईडने व्यवस्थित हे अस्तर जॉईन करून घेणार आहोत। अस्तर आपण पूर्ण जॉईन करून घेतलेले आहे। हा पार्ट आपला रेडी झालेला आहे। आता आपण याची बेस तयार करायचा आहे। बेस तयार करण्यासाठी आपल्याला याच्या 3 साईडने शिलाई द्यायची आहे, एका साईडला आपल्याला शिलाई द्यायची नाहीये। ऑइल अप्लाय करायचं आहे आणि मगच शिलाई द्यायची आहे। बेस आपला रेडी झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला एक गोष्ट मी सांगायची विसरली की हार्ड फोम टाकायचा असतो बेसला, बेस हार्ड करण्यासाठी। आता आपले 2 मेन पार्ट्स रेडी झालेले आहेत, ते आपल्याला एकत्र जोडून त्यामध्ये रनर ॲड करून घ्यायचे आहेत दोघं साईडने। आपल्याकडे चेन बाहेर निघू नाही रनर म्हणून अटॅच करण्यासाठी जे हुक असतात छोटे छोटे, ते हुक आपल्याला इथे दोघे साईडने लावून घ्यायचे आहेत। ते हुक 1-1 इंच आतमध्ये लावायचे आहे। त्यानंतर पार्ट उलटे करून दोनही साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे, खाली बेसला शिलाई द्यायची नाहीये। ही आपली फायनल शिलाई असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला बेस अटॅच करायचा आहे। ही शिलाई दोघी साईडने दिल्यानंतर आपल्याला तिथे ब्लॅक कलरची सॉफ्ट पाइपिंग लावून घ्यायची आहे। साईड्स आपल्या व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला आता बेस अटॅच करायचा आहे। बेस अटॅच करण्यासाठी आपल्याला बेस जो घेतलेला आहे आपण त्यावर सेंटर मार्क करायचा आहे आणि आपल्या पर्सच्या एका सेंटरपासून कुठल्याही सेंटरपासून आपण ते जोडून घेऊ शकतो। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितच सेंटरच आले पाहिजे, तेव्हाच आपली पर्स वाकडी तिकडी होणार नाही। नाहीतर बेस नीट जर तुम्ही जॉईन केला नाही तर आपली पर्स ही पुढे मागे वाकडी तिकडी होऊ शकते। त्यामुळे बेस जॉईन करताना खूप काळजीने जॉईन करायचं आहे। एक छोटी साईड जॉईन केल्यानंतर 2 ज्या आजूबाजूच्या मोठ्या साईड्स आहेत त्या जॉईन करायच्या आहे पहिले। याची कॉर्नर्स काढणे खूप महत्त्वाचे आहे। 2 साईड जॉईन करताना आपल्याला 2 इंच तिथे बाकी ठेवायचं आहे फोम टाकल्यानंतर तिथे व्यवस्थित ते जॉईन करण्यासाठी। आपण 3 साईड बघा व्यवस्थित जॉईन केलेल्या आहे। उरलेल्या साईडला जी जागा आहे तिथे जवळजवळ 2 इंच आपण जागा सोडलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला फोम टाकायचा आहे। हा फोम घेताना 1-1 इंच छोटी साईड जी आहे तिथून साईडने तिथे कमी घ्यायचं आहे आणि मोठ्या साईडला हाफ इंच कमी घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा पुन्हा शिलाई देऊ तेव्हा तो फोम आपल्या शिलाई खाली येणार नाहीये। आता राहिलेल्या टोकाला बेसच्या सेंटर काढायचं त्याचंही आणि मग आपल्या मेन पार्टचं सेंटर त्यावर ठेवून व्यवस्थित दोघं त्या बेसच्या पार्टला जोडून घ्यायचं आहे। आता आपण 4ही साईडने डबल शिलाई द्यायची आहे इथे आणि ब्लॅक कलरची सॉफ्ट पाइपिंग जॉईन करून आपला पार्ट पूर्ण करायचा आहे। बॅग ही आता रेडी झालेली आहे। नेम टॅग लावून टेडीसाठी जी जागा दिलेली आहे तिथे आपण टेडी जॉईन करून घ्यायचं आहे। हे आहे आपल्या पर्सचं फायनल लुक। तुम्हाला जर ही आपली टोट बॅग आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।